तर हे आजचं जेवण आहे. भेंडीची भाजी, चपात्या आणि बटाट्याची भाजी. नमस्कार मंडळी. तर आज मी आता भेंडी मसाला करणार आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मी आता ही भेंडी आहेत ना, ती बारीक धुवून वगैरे व्यवस्थित बारीक चिरून घेतलेले आहेत. हे 3 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. हे 2 टोमॅटो पण बारीक चिरून घ्यायचे. आपण सगळ्या आधी तयारी करून घ्यायची आणि नंतर आता भाजीला आपण सुरुवात करूया. गॅसवरती आता पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल तापलं की आपण आता कांदा घालूया त्याच्यामध्ये. कांदा आपण सगळं घातलेला आहे. आता व्यवस्थित आता तेलामध्ये आता परतून घेऊया. हे बघा, आता थोडासा कांदा आता भाजत आलेला आहे. आता हे लसूण आता किसून घेतले ते आता घालायचे. ते आता घालून घेते. ते लसूण पण आता कांद्याबरोबर व्यवस्थित परतून घ्यायचं. आता हे आपण कांदा आपण झाकून ठेवूया, म्हणजे काय होईल, थोडासा नरम होईल तो. व्यवस्थित कांद्याला वाफ येऊ द्या. आपला कांदा व्यवस्थित आता लालसर झालेला आहे. आपण आता त्याच्यामध्ये थोडीशी आता हळद घालूया आणि ते व्यवस्थित परतून घेऊया. आता हे 1.5 चमचा आपण मालवणी मसाला घातलेला आहे. तुमच्याकडे जो असेल मसाला तो तुम्ही घालायचा. हे आता थोडासा तिखा लाल घातले 1 चमचा. आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया. मसाला भाजलेला आहे, टोमॅटो घालूया. टोमॅटो व्यवस्थित परतून घेऊया. थोडंसं मसाला करपू नये म्हणून थोडंसं पाणी घालायचं. एक चमचा इथे मीठ घालायचं, चवीनुसार घालायचं, जशी भेंडी असेल तसं, आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. आता आपण सगळी भेंडी आता त्याच्यामध्ये पॅनमध्ये घातलेली आहे. ते आता व्यवस्थित परतून घेऊया. आता ही भेंडी आपण सगळी व्यवस्थित परतून घेतलेली आहे. आता थोडा वेळ आपण झाकण लावून झाकून वाफ येण्यासाठी ठेवूया. आणि ती व्यवस्थित शिजेल का नंतर आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे घालायची. भाजी आता अर्धी शिजलेली आहे. थोडी आता अजून 5 मिनटं ठेवते, वाफ येऊ देऊ दे व्यवस्थित. तर आता आपली ही मसाला भेंडी तयार झालेली आहे. आपण आता थोडीशी वरून कोथिंबीर घालूया. आणि व्यवस्थित परतून घेऊया. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आपली मसाला भेंडी तयार झालेली आहे. खूप छान लागते. तुम्ही पण अशी करून बघा. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा. तर आपली ही भेंडीची भाजी तयार आहे. चपात्या आणि ही बटाट्याची भाजी. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा. थँक्यू. तर हे आजचं जेवण.
भेंडीची भाजी, चपात्या आणि बटाट्याची भजी.